मित्रांनो, असा रसरशीत मलाईदार असा खोबरी पेढा तुम्ही घरी बनवला का? नशीन बनवला तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काही नाही, फक्त 10 मिनिटात हा पेढा तयार होते बरं. हा पेढा पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं का? सुटलंच अशी डेफिनेटली. तर खरोखर मित्रांनो, फक्त आणि फक्त 10 मिनिटात हा पेढा तयार होते. काहीही मेहनत लागत नाही. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय भन्नाट बिलकुल पेढा झाला होता ना. वा क्या बात. बिलकुल असा तोंडात टाकला रसरशीत मलाईदार. जर तुम्हाला मिठाई घरी बनवायची असेल ना, तर त्यासाठी काय करावं लागतं माहीत आहे का? घरचं पनीर घ्यायला लागते. तर 1 वाटी मस्त घरचं पनीर घेतलं, कारण घरचं पनीर हे 1 नंबर शुद्ध पनीर असते. तर घरचं पनीर घेतलं 1 वाटी घेतली मस्त मिल्क पावडर, आणि 1 वाटी घेतलं मी मस्त नारियलचा बुरादा. नारियलचा बुरादा म्हणजे नारळाचा खीस. तर 1 वाटी घेतला मी, आणि 1च वाटी बिलकुल दूध घेतलं. आता हे सगळं मिश्रण मी 1 वाटी घेतलं. लक्षात ठेवा, आहे की नाही? मग माणसानं सांगितलं नाही, लक्ष देऊन व्हिडिओ पहा पहिले, आहे ना. नाहीतर मग काही पचका झाला तर मग माणसाने की बापा असंच सांगितलं. तर मस्त मिक्स करून घ्यायचं. आणि आता काय करायचं, मस्त मिक्सरमधून मस्त फिरून घ्यायचं, आहे ना. तर बघू शकता 1 नंबर बॅटर तयार झालं आपलं. 1 नंबर असं मलाईदार बिलकुल चोपडा चटक असं बॅटर तयार झालं. तर आता काय करायचं, लक्ष देऊन व्हिडिओ बघा, आहे ना. तर एक मस्त पॅन घ्यायचं, कारण पॅन अशासाठी घ्यावं लागते ना, हे जे बॅटर आहे ना हे जास्त चिटकत नाही आहे पॅनले, म्हणून त्यासाठी पॅनचा उपयोग करा, आहे ना. तर बघू शकता इथं ना मी 4 चमच मस्त साजूक तूप घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे जे तूप उरलं का नाही, हे तूप एक साईडला ठेवून द्यायचं. याचा नंतर वापर करू आपण, आहे ना. तर पहिले आता काय करायचं ते पहा. तर आता काय केलं, मस्त तूप जरासं मस्त गरम करायचं हलकं. तूप गरम झाल्यानंतर हे बॅटर त्याच्यातनी ओतून द्यायचं, आहे ना. आणि व्यवस्थित बिलकुल मिक्स करायचं, ते बी स्लो फ्लेमवर. गॅसची फ्लेम स्लो करायची, अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही. गॅसची फ्लेम जर वाढवली ना, बस काही खरं नाही, झाला सत्यानाश. तर मस्त स्लो फ्लेमवरच आपल्याला हे बॅटर ना मस्त घोटत बसावं लागते, आहे ना. आपला हात ना चालूच ठेवावं लागते बरं, अजिबात हाताला आराम नाही, नाहीतर बस काही खरं नाही. तर बघू शकता आता धीरे धीरे ना मस्त हे बॅटर ना असं घट्ट होऊ राहिलं, बघू शकता तुम्ही, आहे ना. तर असं मस्त घट्ट होऊ द्यायचं आहे. आता तुम्ही म्हणसान की बाई हे किती घंटे फिरवत बसा लागते, तर हे फिरवतच बसा लागते, तेव्हा कुठे आपली मिठाई मस्त 1 नंबर हे मिठाई बनते, आहे ना. तर हे कुठपर्यंत फिरवा लागते माहीत आहे का? जोपर्यंत बॅटर ना हे पॅन सोडत नाही तोपर्यंत फिरवत बसा लागते, आहे ना. नाहीतर अशीच मिठाई थोडी खायला भेटते आपल्याला, आहे की नाही बरं, मेहनत लागते. तर बघू शकता मस्त बिलकुल हे आपलं जे बॅटर आहे ना पेढ्याचं मस्त व्यवस्थित झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता. तर आता काय करायचं, जे उरलेलं तूप आहे ना, तर ते आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. तर 2 चमच, फक्त मात्र 2 चमच आता टाकायचं आहे. का टाकायचं आहे, कारण की लास्टमध्ये जर तुम्ही तूप घातलं ना, गोड पदार्थ कोणता असो, लाडू असो किंवा मिठाई असो, लास्टमध्ये जर तुम्ही तूप जर घातलं ना, एकदम रसरशीत बिलकुल मलाई होऊन जाते, आहे ना. तर त्यासाठी ना लास्टमध्ये तुम्ही नक्की बिलकुल तूप ॲड कराच करा, आहे ना, मिठाईमध्ये चाहे लड्डूमध्ये. तर तुम्ही बघू शकता काय मस्त असं चोपडं बिलकुल हे आपलं बॅटर, पेढ्याचं बॅटर बिलकुल तयार झालेलं आहे, बघू शकता. आता काय करायचं ना, मस्त व्यवस्थित मस्त व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं, आणि 2 मिनिट बिलकुल स्लो फ्लेमवर आणखीन होऊ द्यायचं, आहे ना. आता बघा मित्रांनो, इथं ना मी मस्त साखर, अर्धी वाटी साखर घेतली आहे ना, आणि साखर मस्त पिठी साखर करून घेतली आहे, मस्त मिक्सरमधून काढलेली आहे. सगळं सामान मी ना 1 वाटी घेतलं, पनीर 1 वाटी घेतलं, नारळाचा बुरादा 1 वाटी घेतला, आणि मिल्क पावडर पण मी 1 वाटी घेतलं. पण इथं ना साखर मी फक्त अर्धी वाटी घेतली, कारण 1 वाटी जर घेतली ना तर खाल्ल्या बी नाही जाणार हे आपल्याला मिठाई, त्यासाठी ना अर्धी वाटी घेतली मी इथं साखर. आणि सेहतचा बी थोडासा आपल्याला विचार करावा लागते ना बा, आणि ना गोळ 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 लय होऊन जाईन ना गोळ, आहे की नाही. तर त्यासाठी मी अर्धी वाटी घेतली. तुम्ही थोडी आणखीन वाढू शकता म्हणा, 1-2 चमच, पण जास्त टाकू नका. 1 वाटी नाही टाकायची, अर्धी वाटी टाका, त्याच्यावर 1-2 चमच शिल्लक असले तर काही हरकत नाही, आहे ना. तर हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आपली साखर ना हे बिलकुल दिसू द्यायचं नाही आहे. आणि साखर पिठी साखर करूनच टाकायची आहे बरं, डायरेक्ट जे खडी साखर असते ते नाही टाकायची, सगळी जे साखर असते ते नाही टाकायची, मस्त पिठी करूनच साखर टाकायची, आहे ना. कारण खडी साखर जर तुम्ही टाकसाल ना सगळी, तर याले ना पाणी सुटते, तर मग पाणी सुटल्यावर काही खरं नाही. त्यासाठी ना साखर हे
पिठी साखरच टाका। इथे मी मस्त डबा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये बटर पेपर टाकला आणि त्याच्यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून दिले, मस्त बदाम काजू मस्त कट करून आणि बटरले ना मस्त तूप लावलं थोडंसं। आणि आता काय करायचं, हे बॅटर ना पूर्ण त्याच्यामध्ये बिलकुल पेड्याचं आपल्याला सेट करून घ्यायचं आहे, व्यवस्थित सेट करावं लागते बरं। तर बघू शकता मित्रांनो, काय मस्त बिलकुल नरम रसरशीत हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे मस्त पेड्याचं। जे काने कोपरे आहेत की नाही ते मस्त आपल्याला सेट करून घ्यायचे आहेत, ताकी जेव्हा आपण कटिंग करू ना तर तेव्हा एक नंबर इव्हनली आपली मस्त मिठाई तयार झाली पाहिजे। त्यासाठी ना एक काने कोपरे मस्त सेट करून घ्या पहिले, आहे ना। हे बघू शकता आता मस्त बिलकुल इव्हनली बिलकुल काने कोपरे मस्त सेट करून घेतले बा। आणि आता काय करायचं, थोडंसं असं टॅप टॅप करायचं आहे ना। टॅप टॅप केल्यानंतर जे बी काही हवा बिवा त्याच्यातली असते ना ते बाहेर निघून जाते आणि व्यवस्थित बिलकुल सेट होऊन जाते। तर आता काय करायचं, अर्ध्या घंट्यासाठी हे बिलकुल आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। तर चला मस्त आता फ्रीजमध्ये ठेवून देऊ आणि अर्ध्या घंट्यानंतर आता आपण याचा रिझल्ट पाहू। तर मित्रांनो अर्धा तास झालेला आहे, तर बघू शकता काय मस्त आपली मिठाई बिलकुल सेट झालेली आहे। तर आता काहीच टेन्शन घ्यायचं नाही, मस्त एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तर मित्रांनो मस्त अल्लादी बिलकुल या टिफिनमधून निघून जाते, काही टेन्शन घ्यायची गरज नाही। आणि काय एक नंबर हे आपली खोबऱ्याची मिठाई एक नंबर तयार झाली ना, वाव जबरदस्त बिलकुल। तर मित्रांनो ना एक नंबर अशी हे खोबऱ्याची मिठाई लागते ना, एक नंबर बिलकुल। तर आता मस्त चाकूच्या सहाय्याने ना आपण मस्त पीसेस मस्त कट करून घेऊ। तर बघू शकता एकदम इझिली मस्त झालेली आहे, एकदम कट करता येते, काही टेन्शन न घेता। आणि बघू शकता मित्रांनो काय मस्त रसरसीत मलाईदार बिलकुल हा आपला खोबरी पेढा तयार झालेला आहे, वाव जबरदस्त बिलकुल। आहा हा असं पाहिल्याबरोबर ना किती खावाव किती नाही, रावल्याच नाही जात ना बा, अशी मिठाई जर असली की रावल्याच नाही जात, असं वाटते ना काही खातो काही नाही। काय एक नंबर मिठाई झाली ना, एक नंबर बिलकुल एक नंबर। तर असेच जर मिठाई तुम्हाला जर बनवायची अशी ना, प्लीज व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिलाच असेल तुम्ही। आणि मेन जे सामान मी घेतलं, किती प्रमाण घेतलं, काय घेतलं, तर ते तसं सामान जर तुम्ही घेतलं ना, व्हिडिओमध्ये दिलेल्या गोष्टी जर तुम्ही स्टेप बाय स्टेप जर तुम्ही केल्या ना, तर 100% हा खोबरी पेढा तुम्हाला इझिली येऊन जाते, काही टेन्शन न घेता, आहे। तर मित्रांनो हे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना, प्लीज व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, एक सुंदरशी कमेंट करा। तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि बेल आयकन जरूर दाबा, ताकी जे बी व्हिडिओ आले ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत येऊन जातील। त्यासाठी म्हणत असतो मी बेल आयकन जरूर दाबा सबस्क्राईब केल्यानंतर। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू, परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि असेच व्हिडिओ पाहत राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।